एक हसीन शाम को, जी हाँ, YouTube पर ऑनलाइन संगीत का ये रंगारंग कार्यक्रम देखने सुनने वाले तमाम म्यूजिक लवर्स को हमारा प्यार भरा नमस्कार। दोस्तों, सहारा एंटरप्राइजेज द्वारा प्रस्तुत यह कार्यक्रम हर शनिवार शाम 7 बजे से देखा और सुना जा सकता है। प्रोग्राम का कॉन्सेप्ट और डायरेक्शन जनाब जाहिद शेख साहब का है। इस प्रोग्राम की प्रोड्यूसर हैं शबनूर शेख साहिबा और तकनीकी सहयोग जुनैद शेख का है। दोस्तों, इस प्रोग्राम का मकसद है देश विदेश के उभरते हुए कलाकारों को प्लेटफॉर्म मुहैया करवाना ताकि वे अपने फन का मुजाहिरा कर सकें। अगर आप भी इस ऑनलाइन म्यूजिकल शो का हिस्सा बनना चाहते हैं तो हमसे संपर्क कर सकते हैं। जी हाँ, तो चलते हैं जनाब जाहिद शेख साहब के पास और देखते हैं कि आज के इस प्रोग्राम में वो हमारे मनोरंजन के लिए क्या कुछ लाए हैं। नमस्कार, मैं जाहिद शेख आप तमाम संगीत प्रेमियों का तहे दिल से स्वागत करता हूँ। सहारा एंटरप्राइजेस प्रेजेंट्स एक हसीन शाम को शो नंबर 70। कैसे हैं आप सब लोग? उम्मीद करता हूँ कि आप सब खैरियत से होंगे। तो आइए दोस्तों, जैसे जैसे फूल की एक एक कली खिलती है, ऐसे ये 70 कलियां खिल रही है। इसलिए आज के शो नंबर 70 का टाइटल ही हमने रखा है मोगरा फुलला। हिंदी मराठी गीतों का ये रंगारंग प्रोग्राम आपके लिए और आपके सभी के चहेते कलाकार आज इस प्रोग्राम में शिरकत ले रहे हैं। और एक खास बात, आज के इस प्रोग्राम को मेरे साथ एंकरिंग कर रही है नासिक की मेरी दोस्त प्रोफेसर सुहासिनी बुरकिले। तो चलिए आज के इस प्रोग्राम की शुरुआत करते हैं और सीधे चलते हैं नासिक। आपके पेश खिदमत है प्रोफेसर सुहासिनी बुरकुले। नमस्कार मंडळी, मी सुहासिनी बुरकुले। कसे आहात तुम्ही सगळेजण? मजेत ना? खरं तर कोरोना कोरोना म्हणता म्हणता आता हा कोरोना संपायची आणि आपल्यातून निघून जायची वेळ आलेली. आपल्या स्वतःचा आवाज शोधण्याचा, आपल्याला स्वतःला शोधण्याचा हा जो प्रयत्न आहे, माझ्यात कोण दडलंय हे शोधण्याचा प्रयत्न हा जो आहे, हा प्रयत्न आपल्याला दिसतोय या अशा गाण्यांच्या कार्यक्रमातून. जाहिद शेख यांनी या कार्यक्रमाचं निर्माण केलेलं आहे आणि त्या कार्यक्रमाचं नाव आहे एक हसीन शाम को. चला, अशाच एका सुंदर या कार्यक्रमाचा आपण आस्वाद घेऊया. आपणच केलेला पदार्थ कसा चवीला लागतो, त्याची चव जी असते, त्याची गोडी जी असते, किती अवीट असते, याचा अनुभव आपण घेणार आहोत. हा जो कार्यक्रम आहे, अर्थात हा कार्यक्रम तुमच्या माझ्यासारख्या सगळ्याच नवकलाकारांना स्वतःची ओळख देणारा असा आहे. थोड्याशा दुःखाच्या झालरीनंतर हळूच येते ती सुखाची झुळूक, ही आपल्याला आता पाहायला मिळते. तर या कार्यक्रमामध्ये आपण सगळेजण भेटत आहोत. मी तुम्हाला माझा परिचय करून देते. मी आहे सुहासिनी बुरकुले. नाशिकमधल्या बऱ्याचशा कार्यक्रमांमध्ये मी अँकरिंग करते, निवेदन करते आणि आमच्या जावेद भाऊंनी मला विनंती केली, हो जावेद भाऊ, कॉलेजपासून आम्ही बरोबर आहोत, आणि जावेदने मला विनंती केली की माझ्या आजच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आपण करावं. मंडळी, या सूत्रसंचालनाला मी सुरुवात करते. अर्थात आपण सगळेजण एकाच लाईनीत आहोत, एकाच पट्टीवर आहोत आणि म्हणून आपण सगळेजण समसमान आहोत. हा एकच धागा जो आपल्याला जोडतोय आणि तो म्हणजे हा कार्यक्रम एक हसीन शाम को. चला तर मंडळी, सुरुवात करूया. अर्थात पहिलं गाणं आपल्याकडे असणार आहे मोगरा फुलला. मंडळी, या गाण्याबद्दल आपण काय सांगणार, या गाण्याबद्दल मी तुम्हाला जास्त काय सांगणार, असंच मला नेहमी वाटतं की ह्या गाण्याची ओळख करून देणं म्हणजे खरोखर हातच्या कंकणाला आरसा दाखवण्यासारखं आहे. कार्यक्रमाची
सुरुवातच इतक्या सुंदर गाण्याने आपण करत आहोत. अर्थात अभंग आहे आपल्या ज्ञानेश्वर माऊलींचा, ज्यांनी संत संप्रदायाची सुरुवात केली, ज्यांना आपण संत शिरोमणी म्हणतो, ज्यांना आपण संत श्रेष्ठ म्हणतो, अशी आपली ही ज्ञानेश्वर माऊली वयाच्या 19व्या वर्षी आपल्यातनं निघून गेली संजीवन समाधी घेऊन. अशा या ज्ञानेश्वर माऊलींनी रचना केलेलं असं हे सुंदर अभंग गीत आपल्यासमोर आता सादर होतंय. मुळात हे गीत जेव्हा सादर करायची वेळ आली त्यावेळेला ते गायलं होतं आपल्या सूरसम्राज्ञी, ज्याला आपण गान कोकिळ असं म्हणतो, अशा आपल्या या लता मंगेशकरबाईंनी, आणि संगीत दिलं होतं अर्थात त्यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर यांनी, आणि गीतरचना आहे अर्थात आपल्या माऊलीची म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींची. मोगरा फुलला फुले वेचिता बहरुनी कळी असे आला. ज्या ज्ञानेश्वरांनी भक्तिमार्ग, सोपा भक्तिमार्ग सर्वसामान्य माणसांना शिकवला, अशा त्या ज्ञानेश्वर माऊलींचं हे गीत आपण ऐकूया हेमाताई भट यांच्या आवाजात. अर्थात हेमाताई भट या आपल्यासमोर लताबाईंना सादर करायचा प्रयत्न करतील, आणि आपण आपल्या आवाजात जसं लताबाई आणण्याचा प्रयत्न करतो तसा त्या आणण्याचा प्रयत्न करतायत. हा प्रयत्न त्यांचा गोड मानून घ्या. चला ऐकूया हे गाणं मोगरा फुलला हेमाताई भट यांच्या आवाजात. मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेचिता बहरू कळी असे आला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला. केवली सिरूप लावियले द्वारी केवली सिरूप लावियले द्वारी दयाचा वेलो गेला गगनावेरी मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला. मनाची गुंती गुंफियला शेला मनाची गुंती गुंफियला शेला बाप रखुमा देवीवरी विठ्ठले अर्पिला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेचिता बहरू कळी असे आला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला. प्यारे भाइयों और बहनों, प्यारे दर्शकों, अभी मैंने गए हफ्ते ही मेरी बहुत ही सुंदर और प्यारी सहेली को खोया है.
वो भगवान को प्यारी हो गई है। आज का मेरा ये जो गाना है मोगरा फुलला, मेरी सहेली बीना बिल्कुल इस मोगरे की तरह थी, सुंदर, प्यारी और बहुत ही प्योर। मेरा आज का गाना आज वही मेरी फ्रेंड बीना को समर्पित है। धन्यवाद। थैंक यू सुहासिनी, बहुत ही प्यारी सी शुरुआत आपने की और बड़ा अच्छा लग रहा है। मराठी जितने भी सॉन्ग्स है या जो कुछ भी है वो हमारी एंकरिंग हमारी सुहासिनी करेगी और हिंदी का एंकरिंग मैं करूंगा। तो महेंद्र कपूर साहब की आवाज इतनी पहाड़ी आवाज थी और जब भी सुनील दत्त पर उनकी आवाज को आजमाया जाता तो वो बखूबी फिट बैठ जाती। और वादियों में सुनील दत्त जब अपनी हीरोइन के लिए प्यार से गीत गाते थे उस वक्त आप सभी सोचते होंगे कि क्या बात है। ये गीत हम उन तमाम अपने चाहने वालों के लिए भी गाएंगे। गीत के बोल ही इतने प्यारे हैं, तुम अगर साथ देने का वादा करो। और यही प्यारा सा गीत आपके लिए लेकर आए हैं, जी हाँ, अरुण होशिंग। मगर साथ देने का वादा करो, मैं यूं ही मस्त नग में लौटाता रहूं। तुम मुझे देख कर मुस्कुराती रहो, मैं तुम्हें देख कर गीत गाता रहूं। तुम मगर साथ देने का वादा करो, मैं यूं ही मस्त नग में लौटाता रहूं। कितने जलवे फिजाओं में बिखरे, मगर मैंने अब तक किसी को पुकारा नहीं। तुमको देखा तो नजरें ये कहने लगी, तुमको चेहरे से हटना गवारा नहीं। तुम मगर मेरी नजरों के आगे रहो, मैं हर एक शय से नजरें चुराता रहूं। तुम मगर साथ देने का वादा करो, मैं यूं ही मस्त नग में लौटाता रहूं। मैंने ख्वाबों में बरसों तराश
आशा जिसे तुम वही संगे मरमर की तस्वीर हो। तुम न समझो तुम्हारा मुकद्दर हूँ मैं समझता हूँ तुम मेरी तकदीर हो। तुम मगर मुझको अपना समझने लगो, मैं बहारों की महफिल सजाता रहूं। तुम मगर साथ देने का वादा करो, मैं यूं ही मस्त नगमे लुटाता रहूं। मैं अकेला बहुत देर चलता रहा, अब सफर जिंदगानी का कटता नहीं। जब तलक कोई रंगी सहारा न हो, वक्त का फिर जवानी का कटता नहीं। तुम मगर हम कदम बन के चलते रहो, मैं ज़मीं पर सितारे बिछाता रहूं। तुम मगर साथ देने का वादा करो, मैं यूं ही मस्त नगमे लुटाता रहूं। तुम मुझे देख कर मुस्कुराती रहो, मैं तुम्हें देख कर गीत गाता रहूं। केव्हापासून तुम्हाला सांगू राहिले मळ्यात जायचं मळ्यात जायचं मळ्यात जायचं मंडळी, मळ्यात जायचं. आमच्या नाशिकला मस्त मळीत बरं का. आणि असं वातावरण तुम्हाला काय सांगू, झक्कास. आत्ता असा पाऊस पडला असं पडला त्याचं नाव ते सगळे हिरवगार, कशाचा कोराना कशाचं काही सगळं फट्ट. आमचं बरं आहे का, आम्ही काही घाबरतच नाही कशाला, जे वाईल ते वाईल. हे बाय इकडे लिहिलंय ना तर चुकायचं नाही. तर ही अशी आपली ग्रामीण भाषा मंडळी. खरंच आपल्या मनातलं जसंच्या तसं बाहेर काढणारी, व्यक्त करणारी अशी ग्रामीण भाषा आपल्याला आपल्या शहरापासून ज्याला आपण थोडंसं पुढे बाहेर फिरायला जातो, गावाकडे जातो, त्याला ही ऐकायला मिळते. आणि मग त्या गावात असतात ती माणसं, साधी माणसं. अर्थात सगळीच गावातली माणसं साधी असतात असं नाही बरं का, काही इरसालपण असतात. आणि त्या इरसालपणाचे नमुने आपण अनेक मराठी चित्रपटातून पाहत आलेलो आहोत. पण सध्या आपण विचार करतोय त्या साध्या माणसांचा, ज्या साध्या माणसांनी सुद्धा फिल्म इंडस्ट्री गाजवली आणि त्यांनी त्यांचं साधेपण हे कायम टिकवलं. म्हणजे खूप मोठे कलाकार झाले ना मंडळी, तरी ही माणसं साधीच राहिली. जसे आपले सीमाताई, रमेश देव हे एक जोडपं म्हणा, किंवा जयसीताई, बाळधुरी हे एक जोडपं म्हणा. ही माणसं आधीही साधीच होती आणि नंतरही साधीच होती. तर असं या जयसीताईंवर पिक्चरायझेशन झाले, म्हणजे त्याच्यावर ज्यांचं शूटिंग झालं होतं तेव्हा त्या या गाण्यामध्ये, किंवा हा संपूर्ण सिनेमाच साधी माणसं नावाचा सिनेमा, याच्यामध्ये जयसीताईंची अतिशय अविस्मरणीय अशी भूमिका आहे. आणि त्यांनी ते गाणं आणि तो जो सगळा चित्रपट आहे ना मंडळी, अतिशय साधा आहे हो. अगदी फार इतकं मस्त वाटतं ना ते सगळं बघायला, की अगदी साधं. म्हणजे भाऊ, त्याची बायको, त्या भावाचे 2 मुलं, साजिरी गोजिरी हंसाबाई, अशी ती साजरी गोजिरी त्यांची ती मुलं आणि त्यांची ती बहीण. आणि लग्न झाल्यानंतर जेव्हा ती सासरी जाते त्याला तिला या सगळ्या आपल्या साध्या माणसांचा, प्रेमळ माणसांचा जो काही आठव येतोय तिला, त्यांची जी त्यांना आठवण येते तिला, आणि ते म्हणजे हे गाणं आहे. आणि अगदी छान ती खिडकीत उभी आहे मंडळी. इतकं सुंदर आहे ना म्हणजे ते दृश्य या गाण्याचं, मला खूप आवडतं. कारण खूप साधं आहे ते, आणि कितीही त्याच्यामध्ये म्हणजे आपण म्हणतो ना की जसं जसं चित्रपटसृष्टी पुढे जाते, काळ पुढे जातोय, तसं त्याच्यामध्ये खूप टेक्निकल बदल व्हायला लागले आहेत, किंवा खूप प्रोफेशनलिझम आलं आहे त्याच्यामध्ये. पण असं जरी असलं ना तरी आजही तितकीच साधी माणसं आपल्याला पाहायला मिळतात. आणि ही साधी माणसं
खरं तर हा साधेपणाच त्यांना सगळ्या जगापर्यंत पोहोचवतो, सगळ्या जगाच्या टोकाटोकापर्यंत पोहोचवत असतो. आणि अशीच ही साधी माणसं आपल्याला नेहमी भेटतात आणि जेव्हा भेटतात ना त्याला तुम्हाला सांगू का, नक्की डोळ्यासमोर जयश्रीताई येतात. आणि इतके सुंदर हावभाव त्यांनी त्या सिनेमात केलेत. छान छान म्हणजे प्रसंग आहे बघा तो, की अशा त्या खिडकीच्या गज आहेत, त्या साध्या लाकडी गज आहेत, काही खूप काही त्याच्यात हे नाही असं. आणि त्याच्यातनं त्या बाहेर वाकून बघतायत आणि त्यांना सहज त्यांच्या डोळ्यासमोर तो सगळा चित्रपट जातोय मागचा, की आपले भाऊ भाऊजाई काय काम करतायत आणि काय. म्हणजे एक सांगू का, हे गाणं म्हणजे एक छोटीशी कथा आहे बघा. आणि संपूर्ण चित्रपटाचं सार ज्याला आपण म्हणू शकतो असं ते सार म्हणजे हे गाणं आहे. गाणे अर्थात की माळ्याच्या मळ्यामध्ये पाटाचं पाणी जात, गुलाब जाई जुई मोगरा फुलावित, माळाच्या मळ्यामध्ये पाटाचं पाणी जात. बरं का आवाज थोड्यासाठी ऐकवलंय. बरं आता आपल्यासमोर सादर करतात हे इतकं सुंदर गाणं, चांगलं गाणं, साधं गाणं, अतिशय मनाला भावणारं गाणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अविस्मरणीय गाणं असं आपल्यासमोर सादर करतायत सावित्रीताई धारवाडकर. नावच किती सुंदर आहे बघा, सावित्री. सावित्री म्हटलं साधं सज्जन, सगळं भोळेपणा त्याच्यामधनं दिसतो. अर्थात त्यासुद्धा तितक्याच साध्याच आहेत. आणि म्हणून सावित्री धारवाडकरांचे गाणं आपण ऐकूया. आणि गाणं आहे मळ्याच्या मळ्यामध्ये पाटाचं पाणी जातं. ऐकूया मंडळी. आणि याच्यानंतर मी लगेच भेटायला येते तुम्हाला एक 5-10 मिनिटात. तोपर्यंत जरा बघते काय पुढचं नाश्ता पाण्याचं, संध्याकाळची वेळ झाली आहे. हे कुठे चुकणार आहे का आपल्याला. माळ्याच्या मळ्यामध्ये पाटाचं पाणी जात, गुलाब जाई जुई मोगरा फुलवित. माळ्याच्या मळ्यामध्ये पाटाचं पाणी जात, गुलाब जाई जुई मोगरा फुलवित. माळ्याच्या मळ्यामध्ये पाटाचं पाणी जात. दादाच्या मळ्यामध्ये मोठंच मोठं पाणी, पाजीचे रान सारं मायेची वयली. दादाच्या मळ्यामध्ये मोठंच मोठं पाणी, पाजीचे रान सारं मायेची वयली. हसत डुलत मोत्याचं पीक येत, गुलाब जाई जुई मोगरा फुलवित. माळ्याच्या मळ्यामध्ये पाटाचं पाणी जात. लाडकी रे राजाचा लो लगीन माझ्या चिमणीचं. सावळा बंधुराया साजिरी वैली बाई, सावळा बंधुराया साजिरी वैली बाई. गोजिरी शिपा हौसा माहेरी माझ्या हाई, वाटेन माहेराच्या धावत मन जात. गुलाब जाई जुई मोगरा फुलवित. माळ्याच्या मळ्यामध्ये पाटाचं पाणी जात. गडनी सजनी गडनी सजनी गडनी ग.
जाई जुई मोगरा फुलवित माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जात. फिर एक बार दोस्तों मैं शुक्रिया अदा करूंगा अर्जुन एंटरटेनमेंट के हमारे राजू वालेचा साहब का, क्योंकि आज के इस प्रोग्राम में भी उनके अर्जुन एंटरटेनमेंट के गीत है। पिछली बार बहुत लोगों ने पसंद किया और बहुत सारी शुभकामनाएं मुझ तक भेजी, उसके लिए धन्यवाद। तो आइए फिर एक बार थैंक्स राजू वालेचा साहब। आइए सुनते हैं अर्जुन एंटरटेनमेंट के सहयोग से बैक टू बैक ये 3 गाने। पहला गीत है ये रात भीगी भीगी जिसे गा रहे हैं संजय खरात और प्रणाली राजपूत। दूसरा गीत है सजना है मुझे सजना के लिए आपकी चहेती कलाकारा ब्रिजेश रावत। और फिर तीसरा गीत फिल्म धर्मात्मा से वही हमारे फिरोज खान साहब और हेमा मालिनी का अंदाज राजू वालेछा जी और हमारी ब्रिजेश रावत क्या खूब लगती हो। तो चलिए सुनते हैं बैक टू बैक ये 3 गाने। ये रात भीगी भीगी ये बरस फिजाए उदास धीरे धीरे ओ चाँद जरा जरा। ये रात भीगी भीगी ये बरस फिजाए उदास धीरे धीरे ओ चाँद जरा जरा।
सजना के लिए सजना है मुझे सजना के लिए क्या खूब लगती हो, बड़ी सुंदर दिखती हो। 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 तारे करोगे कब तक वो कब तक मेरे सीने में सांस रहेगी जब तक। रहूंगी मन में हाँ मन में सूरज होगा जब तक नील गगन में। फिर से कहो कहते रहो अच्छा लगता है जीवन का हर सपना बहुत अच्छा लगता है ओ क्या खूब लगती हो, बड़ी सुंदर दिखती हो। तुम प्यार से प्यारी हो, तुम जान हमारी हो। खुश होना मुझे तुम पाकर, मुझे पाकर। कैसे देखो आज मिला है सावन क्या दिल में है और तमन्ना, है तमन्ना। हर जीवन में तो मेरे ही बनना फिर से कहो कहती रहो अच्छा लगता है। जीवन का हर सपना बहुत अच्छा लगता है ओ क्या खूब लगती हो, बड़ी सुंदर दिखती हो। तुम जान से चाहे हो तुम जान हमारी हो। तुम जान से चाहे हो तुम जान हमारी हो। आले 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 कसे आहात सगळे मस्त ना. आता 5 मिनिटात ना चहा करून आले. काय आहे आपल्याला गृहिणी काही थांबत नाही ना. हे सगळे आपले कार्यक्रम आणि हे सगळं गाण्याच्या मध्ये 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 घरातल्यांचं पण बघावं लागतं. मग मस्त आता चहा करून आले 2 मिनिटात. म्हणून हा होता जरा असा गृहिणीसारखा. ओके, तर मंडळी आपण आपल्या पुढच्या गाण्याकडे वळूया. अर्थात गाणं आहे मेरी मोहब्बत जवा रहेगी. हाय 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 हाय, मेरी मोहब्बत जवा रहेगी. आपल्याला सगळ्यांना असंच वाटतं की असा हा हिरो आपल्या आयुष्यात यावा. कॉलेजच्या दिवसात, त्यानंतर लग्न झाल्यावर, त्यानंतर आपण थोडेसे वयस्कर झाले असं म्हणताना सुद्धा म्हणजे हा जो हिरो आहे ना, हा शम्मी कपूर सारखा, हा असा आपल्या आयुष्यात आलाच पाहिजे, हो की नाही. तर असा हा, आणि शिवाय तो म्हणजे असा हँडसम पाहिजे किंवा चॉकलेट हिरो पाहिजे.
आमचीही तशीच आहे. तर असा हा माणूस आपल्या आयुष्यात आला की मग म्हणजे तेव्हाच्या काळी तरी तो शम्मी कपूर वगैरे असे सगळे आपल्यासमोर असायचे, पण आता सुद्धा बऱ्यापैकी चांगले असे हिरो आहेत की वाटतात आपल्या नवऱ्याने तसं जरा व्हावं. म्हणजे आमचे हे जरा थोडेसे कमल हसनसारखे दिसतात, म्हणजे अजून तरी दिसतात, बरं केस बीस आहेत भरपूर होतो. तर शम्मी कपूर आणि राजश्री यांचा हा सिनेमाचं नाव आहे जानवर, आणि गायक आहेत मोहम्मद रफी, संगीत दिले शंकर जयकिशन यांनी, आणि गीतकार आहे सचिन भौमिक. शॉर्ट कसा आहे माहिती का, तो जो शम्मी कपूर आहे ना, शम्मी कपूर आणि राजश्री हे दोघं जण अशा छान मोकळ्या अशा मोठ्या म्हणजे निसर्गात जातात, जिथे आजूबाजूला असा मस्त मोठा डोंगर असतो आणि जिथे एको म्हणजे प्रतिसाद येतो आपल्याला, म्हणजे आपण आवाज दिला की आपल्याला प्रतिसाद मिळतो, असं अशा त्या वातावरणात जातात आणि मग तो आवाज देतो. मग तो सांगतो तिला असं मला तो खूप आवडते वगैरे, म्हणजे आता आय लव्ह यू वगैरे सगळं, किंवा आपण आयुष्यावर बरोबर आहे. तो तिला आग्रह करतो की मी जसं तुला आय लव्ह यू म्हटलं आणि ते आय लव्ह यू 7 वेळा आपण करतो, आपल्यालाच ऐकायला मिळालंय, तसं तू पण म्हण. म्हणजे जसा आत्ताचा हा एको किंवा प्रतिध्वनी ज्याला आपण म्हणतो तो आपल्याला ऐकायला येतोय की नाही, तसंच आपण आयुष्यभर एकमेकांना ऐकत राहूया, असं छान काय काय त्याच्यामध्ये आहे त्या गाण्यामध्ये. मग ते गाणं म्हणजे काय, मेरी मोहब्बत जवा रहेगी. आता आपल्यासमोर जे सादर करतायत ते डॉक्टर प्रकाश जोशी, अर्थात जोशी डॉक्टर जरी असले तरी सुद्धा ते अतिशय रोमॅन्टिक आहेत आणि प्रसन्न आहेत. तर ऐकूया डॉक्टर प्रकाश जोशी यांच्या आवाजात मेरी मोहब्बत जवा रहेगी. वा क्या बात आहे मंडळी, ऐकूया प्रकाश जोशींच्या आवाजातलं हे गाणं. मेरी मोहब्बत जवार सदा रहेगी, मेरी मोहब्बत जवार रहेगी, सदा रहेगी. तड़प तड़प कर यही कहेगी, सदा रहेगी. मेरी मोहब्बत जो रहेगी, सदा रहेगी. कोई ज़माने भर में न तुमसा कोई ज़माने भर में, तुम्हीं को चाहा मेरी नजर ने, तुम्हीं को चाहा मेरी नजर ने, तुम्हें चुना है तुम्हें चुनेगी, सदा रहेगी. मेरी मोहब्बत जो रहेगी, सदा रहेगी.
चल बिना मिटेगी सदा रही है सदा रहेगी मेरी मोहब्बत जो रहेगी सदा रही है सदा रहेगी तड़प तड़प कर यही कहेगी सदा रही है सदा रहेगी मेरी मोहब्बत जो रहेगी सदा रही है सदा रहेगी बाई मी पतंग उडवित होते बाई मी पतंग उडवित होते सडा ओढीने चढवत होते. मंडळी, आपल्या मराठी साहित्यामध्ये संत तंत आणि पंत कवी होऊन गेलेत. त्याच्यापैकी जे तंत कवी आहेत ना, म्हणजे शाहीर लोक आहेत, या शाहिरांनी मराठी सिनेमा हा अक्षरशः लोकसाहित्याच्या आत्म्याने जगवला. आणि मग काय झालं तर लावणीचा जन्म झाला. त्या लावणीमध्ये काम करणाऱ्या ज्या अदाकारा असतात, अर्थात पोटासाठी हे सगळं सगळ्यांनाच करावं लागतं. पोटासाठी आता सुद्धा आपण बरंच काही करतोय मंडळी. घरात बसून आपण IT क्षेत्रातले असून सुद्धा इतक्या साऱ्या तासभर त्या मोबाईल समोर बसून काम करतोय पोटासाठी. घरातच बसून राहिलोय आपल्या एक मंडळीसाठी, आपला जीव वाचवण्यासाठी अर्थात, आणि पोटासाठी सुद्धा घरातल्या घरात बसून सुद्धा आपण खूप सारे ऑनलाईन उद्योग करतोय, ऑनलाईन बिझनेस करतो आहे. हे सगळं पोटासाठी. असंच या पोटासाठीच ह्या कलावंतींनी स्टेज गाजवलं, रंगमंच गाजवला. आणि त्यातलंच एक नाव आपल्याला घ्यावंसं वाटतं की या बऱ्याचशा जणी ज्या कलावंती होत्या ना मंडळी, ह्या सगळ्या कुठल्या ना कुठल्या गावातून आलेल्या होत्या. एका या छोट्याशा कलेचा आधार घेऊन, नृत्याचा आधार घेऊन त्या लोकांसमोर आपली कला सादर करायच्या आणि आपलं पोट भरायच्या. पण ज्या वेळेला ह्या कलावंतींना सिनेमात स्थान मिळायला लागलं तेव्हा त्यांचीच भूमिका वठवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अशा त्या अनेक आपल्याकडे कलाकार होऊन गेलेत. त्याच्यापैकी एक म्हणजे जयसीताई गडकर. मंडळी, जयसीताई गडकरांचं ज्यावेळेला नाव आपण घेतो त्याला डोळ्यासमोर अतिशय सोज्वळ, छान गच्च आंबाडा घातलेली, चंद्रकोरीची आणि टपोरे डोळे असणारी अशी ही स्त्री कलावंतीन, कलाकार आपल्यासमोर येते. आणि अशा या कलाकारिणींनी ज्यावेळेला त्यांच्या अनेक भूमिका गाजल्या बघा मंडळी. खूप सुंदर सुंदर त्यांनी कामं केलीत, खूप खूप सिनेमातनं काम केलेली आहे. अगदी रामायण हिंदी सिरियलमध्ये सुद्धा त्या रामायणाच्या सिरियलमध्ये होत्या, ज्या रामायणाने सध्या आपल्याला कोरोनाच्या काळात खूप 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 चांगली अशा प्रेरणा दिलेल्या आहेत. आपल्याला जगायला शिकवलं, आपल्याला आनंद मानायला शिकवला. तर अशा या जयसीताई गडकर यांच्याबद्दल खूप काही सांगावं असं नाही आहे. खूप मोठी माणसं आहेत मंडळी, पण आता आपल्याला गप्पाच मारायचे आहेत. म्हणून जयसीताईंची एक आठवण मी तुमच्यासमोर सांगते की ज्यावेळेला ह्या सिनेमात काम करायचं होतं आणि हा रोल त्यांना करायचा होता, कलावंतिनीचाच ज्यांना त्यांना रोल ज्याला करायला मिळाला किंवा करायचं होतं असं जेव्हा त्यांच्यासमोर मांडण्यात आला हा प्रस्ताव, त्याला त्या थोड्याशा सांशक्य झाल्या. कारण आत्तापर्यंत त्यांच्या सगळ्या भूमिका या सहनशील, कर्तृत्ववान आणि घरात काम करणाऱ्या अशा गृहिणीची अशी त्यांची ती भूमिका होती. त्यांनी त्या भूमिकेच्या साच्यात स्वतःला बांधून ठेवलेलं होतं. पण नंतर अचानकच ही वेगळी भूमिका त्यांच्यासमोर आली आणि त्यांना ते सादर करायचं होतं. त्यावेळेला थोडंसं अवघड होतं. कारण कलावंतीन म्हणून ज्यावेळेला तुम्ही स्टेजवर जाता त्यावेळेला गाण्याशी रिलेटेड, गाण्याशी संबंधित हालचाल म्हणजे फेशियल एक्सप्रेशन्स तुमच्यासमोर तुम्हाला लोकांसमोर मांडावे लागतात. आणि ते करताना कुठेतरी जड जातं कारण तुम्ही त्यातले नसता, पण तुम्हाला ते सादर मात्र करायचं असतं मंडळी. असाच काहीसा पेच मग त्यांनी उघड केल्यात. बायकांची भेट घेतली, त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि त्यांचं जीवन समजून घेता घेता त्यांनी हे नाटक कलावंती नसण्याचं आपल्यासमोर या गाण्याच्या माध्यमातून सादर केलं. गाणं आहे बाई मी पतंग उडवित होते चढा ओढीने चढवित होते. म्हणजे तो काळ होता 1959 ते 1989 आणि ह्या काळामध्ये जयसीताईंनी भरपूर छान कामं केली. लाखात अशी एक देखणी असं या सिनेमाचं नाव आहे. त्या सिनेमातलं सुंदर गाणं आहे तुमच्यासमोर सादर करतात. अर्थात संगीतकार होते सुधीर फडके आणि आपल्यासमोर असंच हे उडत्या चालीचं छानसं मजेदार आणि आनंद देणारं असं गाणं सादर करतात आपल्या विद्या वैद्य. मी विद्या वैद्यांनाही विनंती करते की ताई आम्हाला तुम्ही गाणं छान म्हणून दाखवा. त्यांच्या जवळपास जाणार असलं तरी आपल्याला चालणार आहे. अहो मजा येते मंडळी. आपल्याला सुद्धा जयसी त्यांच्या जागेवर उभं राहताना, तसंच नसताना किंवा लताबाईंच्या आवाजात गाण्याचा प्रयत्न करताना. आणि हा प्रयत्न तुम्हाला स्वतःला, आपल्या सगळ्यांना खूप आनंद देऊन जातो. आपण क्षणभर त्या माणसाची भूमिका जगतो.
जगतो मंडळी. म्हणून सांगायला आनंद वाटतो. ऐकूया हे छान गाणं, बाई मी पतंग उडवित होते. ऐकूया आपल्या विद्यार्थ्यांच्या आवाजात. चढाओढीनं चढवित होते, चढाओढीनं चढवित होते, ग बाई मी पतंग उडवित होते, ग बाई मी पतंग उडवित होते. चढाओढीनं चढवित होते, चढाओढीनं चढवित होते, ग बाई मी पतंग उडवित होते, ग बाई मी पतंग उडवित होते. पतंग उडवित होते, ग बाई मी पतंग उडवित होते. होता झक्कास सुटला वारा, वर पतंग रंगला मारा. होता झक्कास सुटला वारा, वर पतंग रंगला मारा. एकमेकांना अडवित होते, एकमेकांना अडवित होते, अडवित होते, अडवित होते. बाई पतंग उडवित होते, ग बाई मी पतंग उडवित होते. पतंग उडवित होते, ग बाई मी पतंग उडवित होते. काटा काढणीस आला गरंग, हसू फेसाळ उधळीत अंग. काटा काढणीस आला गरंग, हसू फेसाळ उधळीत अंग. दैव हरजित ठरवित होते, दैव हरजित ठरवित होते, ठरवित होते, ठरवित होते. बाई पतंग उडवित होते, ग बाई मी पतंग उडवित होते. पतंग उडवित होते, ग बाई मी पतंग उडवित होते. चढाओढीनं चढवित होते, चढाओढीनं चढवित होते, ग बाई मी पतंग उडवित होते, ग बाई मी पतंग उडवित होते. पतंग उडवित होते, ग बाई मी पतंग उडवित होते. थँक्यू. अत्तर अत्तर ह्यो अण्णा नाही कसा, गोळ्यो घालीन एकेकाला, कलाम लावीन एकेकाचो, कलाम लावीन एकेकाचो. अत्तर अत्तर अण्णा नाही कसा. रात्रीचं खेळ झाले सिरियल, खूप छान भयकथा. खरं तर मजा वाटते आणि मुद्दाम रात्रीची वेळ आहे ना 11 वाजता मंडळी. पण ह्याच सिरियलच्या नावाचं एक गाणं आणि अगदी विरोधाभास, म्हणजे या सिरियलमध्ये अण्णाची भूमिका आणि या सिनेमातल्या हिरोची भूमिका म्हणजे डॉक्टर काशीनाथ घाणेकरची भूमिका, याच्यात प्रचंड तफावत आहे, प्रचंड फरक आहे मंडळी. आणि हाच फरक मला आज तुमच्यासमोर इथे सांगावा असं वाटतो. जो सिनेमा होता हा खेळ सावल्यांचा, त्याच्यामध्ये रात्रीचं खेळ चाले हे गाणं महेंद्र कपूरनी आपल्यासमोर सादर केलं होतं. हे महेंद्र कपूर यांनी हे गाणं गायलं होतं आणि गीतकार होते सुधीर मोघे, संगीतकार होते अर्थात हृदयनाथ मंगेशकर. आणि सीन असा होता की आशाताई काळे ही नायिका या चित्रपटातील आणि डॉक्टर काशीनाथ घाणे म्हणजे आपला आवडता लाल्या सगळ्यांचा, तो त्याचा हिरो दाखवलाय. आणि एका खूप घाबरलेली अशी ती नायिका आणि तिची हा समजूत काढतोय.
असा हा एक शॉट होता. आणि मंडळी खरं तर त्यातला तो जो गायक आहे ना तो खूप असं छान आश्वस्त करतोय त्या नायिकेला आणि तिला सांगतो की या सगळ्या गोष्टी भाकड आहेत, म्हणजे भूतकथा वगैरे या सगळ्या, आणि हे सगळे मनाचे खेळ आहेत आपल्या, तर ह्या सगळ्याला तू घाबरू नकोस, आणि किंवा तुझ्या ज्या काही शंका आहेत किंवा तुला जी भीती आहे ही सगळी भीती तू माझ्या या उबदार मिठीत आलीस तर ती दूर होईल. आणि मंडळी या गाण्यातलं सगळ्यात सुंदर वाक्य जे असेल किंवा ओळ जी असेल या गाण्याची तर ती ओळ म्हणजे अशी आहे की फिटतील सर्व शंका उबदार या मिठीत. इतकं सुंदर गाणं आहे आणि फार सुंदर चित्रीकरण झालं होतं या गाण्याचं मंडळी. अर्थात भावविभोर डोळे असे आपले डॉक्टर काशीनाथ घाणेकर भावविभोर डोळे लाभलेले असा हा उत्तुंग व्यक्तिमत्वाचा नायक डॉक्टर काशीनाथ घाणेकर, आणि त्यांना तितक्याच ताकदीने साथ देणारी अशा या आपल्या आशाबाई काळे यांचा अतिशय सुंदर असा हा चित्रपट. आणि त्याच चित्रपटाच्या त्या गाण्याला एका सिरियलचं नाव देऊन पूर्णपणे घाबरवण्याचं काम करण्याचं, म्हणजे पूर्णपणे आश्वस्त असणारा हा इथला वेगळा नायक आणि त्या सिरियलमधला फक्त घाबरवून सोडणारा असा हा अण्णा नायकासारखा नायक. दोन्हीही विरोधाभास आहेत, पण दोन्हीही जगण्याची दोन्ही टोकं आहेत, तरीही ती आपल्याला समजून घ्यावी लागतात, कारण अशीच माणसं एकाच भावनेशी जोडलेली असतात आणि ती आपल्याला आपल्या आयुष्यातही पाहायला मिळतात. म्हणून आपल्याला कधी कधी अण्णांचाही अभिनय आवडतो, आपल्याला अण्णाही कधीतरी आवडतात, आणि काशीनाथ घाणेकरांबद्दल तर काय बोलणंच नको. तर मंडळी असं हे सुंदर गाणं आपण ऐकूया. रात्रीस खेळ झाले त्या गूढ चांदण्यांचा आपल्यासमोर साक्षात सादर करतायत काशीनाथ घाणेकर यांना. आणि महेंद्र कपूर अतिशय गाजलेले असे गायक आहेत. हिंदी गाणी त्यांनी अमाप म्हटली, पण तितक्याच शुद्ध स्पष्ट उच्चारासहित त्यांनी मराठी गाणी सुद्धा आपल्यासमोर सादर केलीत मंडळी, आणि त्याच्यापैकी हे एक गाणं आहे. आणि म्हणून खास महेंद्र कपूरचा आवाज असलेलं असं हे मराठमोळं गाणं रात्रीच खेळ झाले आपण ऐकूया श्री अरुण होशिंग यांच्या आवाजात. आणि मला असं वाटतं अरुण सर खूप छान गातील हे गाणं आपल्या सगळ्यांसाठी, आणि हे गाणं झालं की त्यांना आपण नक्कीच कमेंट्समधनं दाद द्यायची आहे. धन्यवाद. तर ऐकूया हे गाणं रात्रीचं खेळ चाले. शेखर 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 रात्रीस खेळ चाले या गोड चांदण्याचा, रात्रीस खेळ चाले या गोड चांदण्याचा, संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा, हा खेळ सावल्यांचा, हा खेळ सावल्यांचा. रात्रीस खेळ चाले या गोड चांदण्याचा, संपेल ना कधी हा खेळ सावल्यांचा, हा खेळ सावल्यांचा. हा चंद्र ना स्वयंभू रवि तेज वाहतो, हा ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो, हा चंद्र ना स्वयंभू रवि तेज वाहतो, हा ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो, हा प्रीतीस होय दूत चांदण्यांचा, हा खेळ सावल्यांचा, हा खेळ सावल्यांचा. रात्रीस खेळ चाले या गोड चांदण्यांचा, संपेल ना कधी हा खेळ सावल्यांचा, हा खेळ सावल्यांचा.
आभास सावली हा असतो खरा प्रकाश, आभास सावली हा असतो खरा प्रकाश, जे सत्य भासती ते असती नितांत भास, असतात सावलीला आदोष आंधळ्यांचा, संपेल ना कधी हा खेळ सावल्यांचा, हा खेळ सावल्यांचा. या साजिऱ्या क्षणाला का आसू येती भीत, मिटतील सर्व शंका, मिटतील सर्व शंका, उपदार या मिठीत गवसेल सूर आपल्या या धुंद जीवनाचा, हा खेळ सावल्यांचा, हा खेळ सावल्यांचा. रात्रीच खेळ चाले या गोड चांदण्यांचा, संपेल ना कधी हा खेळ सावल्यांचा, हा खेळ सावल्यांचा. प्रोफेसर सुहासिनी बुरकुले, इतना प्यारा एंकरिंग मराठी में उन्होंने किया। मैं उम्मीद करता हूं कि आप सभी को पसंद आया होगा और आगे भी ये हमारे साथ जुड़ी रहेगी। तो दोस्तों, थैंक यू सुहासिनी, इतनी प्यारी आवाज, इतने प्यारे शब्द आपने लोगों तक पहुंचाए और लोगों ने भी आपको खूब पसंद किया। तो जिंदगी की रफ्तार जब बढ़ जाती है तो न जाने हम बहुत कुछ भूल जाते हैं, क्या पाया क्या खोया ये हम सोचने से परे हो जाते हैं और बस जिंदगी की रफ्तार में चलने लगते हैं, दौड़ने लगते हैं। और जब कभी थक कर हम बैठ जाते हैं तब सोचते हैं और फिर वो पंक्तियां याद आती है, कभी किसी को मुकम्मल जहां नहीं मिलता। आइए हेमा जी से आज का ये गीत सुनते हैं और बस ऐसा ही आपका प्यार मुझे दिया है, हमारे तमाम सिंगर्स को दिया है, ऐसा ही प्यार हमारी मेरी सिस्टर है सुहासिनी, उससे भी दीजिए और उसे भी आशीर्वाद दीजिए ताकि आने वाले प्रोग्राम्स में वो अपना बेहतरीन परफॉर्मेंस दे सके। तो आइए दोस्तों, आज के इस महफिल का आखिरी गीत सिर्फ और सिर्फ आपके लिए, कभी किसी को मुकम्मल जहां नहीं मिलता।